श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा तुम्ही पाऊस खूप झालेला होता आणि पाऊस झाल्यानंतर बघा ते दुसऱ्या दिवशी जे धुकं आहे ते पडलेलं होतं आणि या धुक्यामुळे ना म्हणजे सगळीकडे असं भुरकं दिसत होतं. तर यामुळं तर आहे ना म्हणजे जे शेतकऱ्याचं तर खूपच नुकसान होणार आहे. असं म्हणतात की असं धुकं पडल्यानंतर पाऊस येत नाही आणि पण आहे ना त्याच्यामुळे आहे ना काय होतं माहिती आहे का, जे जे लागवडीसाठी आलेलं रोप आहे ना त्याच्यावरती ना जाळं पडतं आणि जे कांदे आहे ना ते पण असे पिवळेसर होतात. तर म्हणजे हे एवढं तरी काय चांगलं नाही आहे. तर धुक्याचे 2 प्रकार असतात. जे दव पडतं ना ते धुकं वेगळं आणि एक कोरडं धुकं वेगळं. तरी इथं सकाळी देवपूजा झाली होती आणि बघा सकाळचं म्हणजे 7:00-7:30 झाली होती तरी ते धुकं जे होतं ते होतंच. म्हणजे आकाश निरभ्र होतं, पण धुकं मात्र होतं. तर सकाळी ना अंघोळ वगैरे झाली, देवपूजा करून बाहेर जे आहे तुळशीला पाणी वगैरे घालून घेतलं, पूजा करून घेतली आणि मग आहे ना इथं घटासमोर जे आहे ती पूजा करायला घेतली. तर इथे आहे ना आता जी आहे सकाळची पूजा, कारण आज घट जे आहे ना ते म्हणजे घटाला नैवेद्य दाखवून आपल्याला घट हलवायचे होते. तर आधी देवपूजा करून घेतली आणि मग बाकी नैवेद्य ते करायचं होतं. तर बघा ऊन पण छान पडलं होतं. म्हटलं त्याला सकाळी ना दिसाडा सारवण केल्याशिवाय सण वाटतच नाही. तुम्ही कितीही फरच्या बसवा, काही करा, पण जेव्हा तुम्ही दारासमोर सडा टाकशाल ना तेव्हाच तो सण वाटतो. आणि आमच्याकडे ना सणाचे जे या दिवशी जे आहे ना दसरे केले जातात. तर ते दसरे मी ना इकडे केले होते, पण तो व्हिडिओ काय माझ्याकडनं डिलीट झाला. तर आधी ना एका याच्यावरती केला होता तो कडाप्यावरती. म्हटलं तो सुकला की भारी होईल, पण आहे ना ते काय जमलंच नाही. मग इथं शेवटी खाली केले. तर बघा इथं सारवत होते, सारवता सर्वांशी गप्पा पण चालल्या होत्या. अजून मला स्वयंपाक वगैरे करायचा होता. तर मुली झोपल्या होत्या. म्हटलं तोपर्यंत आहे ना मस्त असं सारून घेऊ, कारण मग थोडीशी जी रांगोळी आहेत ती काढण्यासाठी इथं सुकून जातं. तर आणि मला आहे ना म्हणजे आम्ही ना उपवास सोडायला दरवेळेस कोटमगावला जात असतो, पण यावेळेस काय ते शक्यच झालं नाही. पण तरीही आम्ही ना जे होम आहे त्याच्यामध्ये नारळ टाकण्यासाठी जात असतो. तरी ते सर्वच्याच दरवाजासमोर तुम्हाला सारवलेलं दिसेल, दसरे काढलेले दिसेल. तर आता दसऱ्याचं काय तर महत्त्व आता इथे आहे ना मस्त तुम्हाला आंबाड्याची भाजी नंतर करायची मी आपल्याला सांगतेच. उपवास तर बघा इथे सोडण्यासाठी. आहे ना इकडं कडाकण्या आंबाड्याची करण्यासाठी भाजी पीठ आणि ते बघून केलं घेते मी होतं. आता. आता इथं छान अशा कडाकण्या तळून घेतल्या. त्याची अशी माळ ओवलेली आहे, बघू शकता तुम्ही. थोडीशी जे आहे ती भजी काढून घेतलेली आहे नैवेद्यापुरतेच. मग बाकी संध्याकाळी करायचे आहे आपल्याला. तर इथे आहे ना सर्व नैवेद्य वगैरे झाला, म्हणजे ज्या कडाकण्या आहेत त्या इथे आहे ना कोणी घट संध्याकाळी आलं होतं, कोणी सकाळी. तर यावेळेस दसरा 11व्या दिवशी आला होता, त्यामुळे सगळ्यांचं कमी पूजनच होतं. पण मी ना दसऱ्याच्या दिवशी जो उपवास आहे तो सोडला. आणि दसरे का साजरा करतात, तर याच दिवशी ना प्रभू रामचंद्रांनी जो रावणाचा जो आहे तो वध केला होता. म्हणजेच इथं सत्याचा विजय झाला होता आणि त्यांनी सीतामातेची याच दिवशी सुटका केली होती. तर त्यामुळे आणि तर दसरे जे 10 आहे ते दसरे काढले जातात. आणि इथं जे रावणाचं जे आहे म्हणजे 10 तोंड होते म्हणतात, तसं 10 तोंड काढले जातात. आणि जे आपण धन उगवलेलं असतं ते धन इथं रावणाचं जे आहे ते बिंबित म्हणजे जे आहे ते टाकलं जातं आणि मग त्याची पूजा केली जातं असं म्हणतात. तर मी माझ्या पद्धतीने जशी होईल तशी पूजा केली इथं. आणि याच दिवशी ना देवी मातेने ना जो महिषासूर नावाचा राक्षस होता ना त्याचा वध केला होता, म्हणजे धर्माचं रक्षण केलं होतं. तर असे हे दोन्ही दिवस एकाच दिवशी मिळून आले होते, म्हणून हा दसरा सण साजरा करतात. तसं दिवाळी का साजरा करतात असाही काही ना प्रश्न असतो. तर दिवाळी ना प्रभू रामचंद्र आहे ना म्हणजे रावणाचा वध केल्यानंतर आपल्या जी मायभूमी आहे तिथं परतले होते. तर त्यांच्या स्वागतासाठी सर्वांनी ना जी आहे ती रोषणाई केली होती, तोरणं बांधले होते आणि म्हणजे सडा रांगोळी केली होती. तर म्हणून दिवाळी हा सण साजरा करतात. तर या दोन्ही सण साजरा दसरा आणि दिवाळी हे प्रभू रामचंद्रांचा आणि एक दसरा हा देवी मातेचा वध केल्यामुळं हा सण आपण साजरा करतो. तर याच दिवशी नाही काहीही नवीन वस्तू जर घेतली ना तीही शुभ मानली जाते. आणि म्हणजे हा जो मुहूर्त आहे ना तो खूपच याला मानलं जातं आपल्याकडं तरी. तर बघा इथं मी दसऱ्यांची ना जी आहे ती हळदी कुंकू लावून पूजा केली होती आणि जे धन आणलं होतं ना तेही इथं टाकलं होतं. म्हणजे प्रत्येक रावणाच्या जी बिंबीत आहे ना ते धन टाकलं जातं बघा इथं तुम्ही. आणि काही जण आहे ना त्याच्यात दूध जे आहे ते ओततात जसं त्याच्या प्रथेप्रमाणे. तर मी इथं ना बघा दसरे करायला दिसते तेवढं खूप मला वेळ लागला होता, कारण काहींचे पाय मोठे होत होते, काहींचे हातोला मोठे होत होते. ते कोणतंही म्हणजे करायला गेलं ना तर सोपं नसतं. तर बघा इथं 10 दसरे काढून झाले होते, पूजा पण झाली होती. आता आपल्याला जायचं होतं म्हणजे कोटमगावला. तर तिथे ना शेवटच्या दिवशी ना जे होम चालू असतो ना त्या होमामध्ये नारळ सोडतात.
तर आता आपल्याला तिथं जायचं होतं, तर उपवास मी घरूनच सोडून घेणार होते. म्हटलं तिथं गेल्यावरती पुन्हा टाईमपास नको, कारण तिथून आल्यानंतर भरपूर कामं असतात. तर बघा इथं जेवणासाठी ना याच दिवशी ना आंबाड्याच्या भाजीचा मान असतो. तर बघा इथं मी माझ्या स्वतःसाठी, बाकीच्यांसाठी वेगळा स्वयंपाक होता. माझ्यासाठी हिरवी चटणी, आंबाड्याची भाजी, भाकरी आणि ज्या कडाकण्या केलेल्या होत्या त्या 2 घेतलेल्या होत्या. तर या दिवशी ना जेवण काही जास्त जातच नाही. जेवण झालं आणि मस्त छान असं आवरलं, जास्त काही नाही, साधं सिंपलच मेकअप केला. तुम्हा सर्वांना शुभेच्छा दिल्या दसऱ्याच्या आणि मग निघालो आम्ही कोटमगावकडे. तर बघा तुम्ही कोटमगावच्या म्हणजे दसऱ्याच्या दिवशी, या दिवशी दसरा 11व्या दिवशी आला होता, तरीही खूप गर्दी होती आणि ज्यांना कोणाला म्हणजे जे काही भाविक आलेले राहिलेले म्हणजे यायचे राहिलेले असतात तेही या दिवशी येतात. तर बघा इथं होम चालू असतो असा आणि गर्दी पण खूप असते बघू शकता तुम्ही. आता ही गर्दी ना कोजागिरी पौर्णिमेपर्यंतच असते. म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला पण इथे यात्रा भरते ना, तर तोपर्यंत इथे ही यात्रा अशीच चालू असते. आणि इथं बघा भरपूर जण असे जे आहेत ते उपवास सोडण्यासाठी आलेले आहेत. तुम्हाला इकडं बाजूला दिसेलच. तर बघा इथं सर्वजण असे उपवास सोडायला बसलेले आहे. इथं बायका घटी बसलेल्या असतात आणि त्यांचे उपवास सोडून त्या घरी गेलेले असतात. मग बाकीचे जे राहिलेली मंडळी आहे ज्यांनी 9-9 दसऱ्यापर्यंत उपवास केलेले असतात ते इथं उपवास सोडायला येतात. मग इथं आम्ही नारळ वगैरे जे होम आहे त्यामध्ये टाकलं. थोडंसं 5-10 मिनटं बसलो, पूजा केली आणि मग निघालो घराकडं. तर बघा अजूनही गर्दी तेवढीच आहे. आणि घरी आल्यानंतर मग आपण बी लागलो माळी करायला. तर आता खूप माळी करायच्या होत्या. तर येता येत्या फुलं पण आणले होते, आंब्याचे पानं. याच दिवशी आंब्याचे तोरण जे आहे त्याला खूप महत्त्व असतं. तर इथे आपल्या जुगाड पद्धतीने, वेगळ्या पद्धतीने माळी ज्या आहेत त्या चालू होत्या आणि यावेळेस मला राधिकाने मदत केली होती. आता आपल्याला 3 गाड्या, ट्रॅक्टर म्हणजे आमचं सर्व साहित्य जे मळ्यातच असतं, तर मळ्यातली पूजा मळ्यातच होते आणि बाकीची जी पूजा आहे ती घरी होते. पूर्ण दरवाजाला आज तोरण करायचे. हा यार तिकडे सर बस झाले. अजून एक येता ये का सरळ कर, सरळ कर. अडीला आहे का? ये पण ये पण ना काय झालं? काय टिका कस काय घालतो? सोनं बिल काही उपसले. एका सोनं घेऊन टाकतो. सोनं सोनं घेऊन बर का चालूच राहू दे. मला येते. फेकून मारून फेकून मारून हात धर राखायचं. ओके डन. कॅमेरा दिसू राहिला तू तो आहे आणि काहीतरी पुसलं का दाखव इकडे. सोनाचे तू तू पप्पा म्हणजे सोना आहे तुला. सरळ वांगे शिवाय ना जा जा चटका बिटका.
काढलं. सरक होय बाजूला पटापट ओळ एवढे बी तिकडे जाय काय झालं दोघी ओळ ना. हा ते ओळ वाटतं का लवकरात लवकर सुनायची व्यवस्था करावी. ए, पडू द्या हो. सून येईल आपल्याला माऊ दर ग सोनं कुठे आहे? ए यार सोनं कुठे आहे? लवकर दोनाचे 4 हो. चांगलं म्हटलं आली गाडी देऊ. आहे सुना. मग त्याची गाडी केव्हा लवकर. मग तुझ्यासारखं. हो मला नाही हा, बाई. त्यांना ते 2000 रुपये कपड्याला बाबाकडून 2000 रुपये कपड्याला. हा. आता सर्व जेवणं वगैरे झाले. संध्याकाळी मस्त भरपूर असा स्वयंपाक बनवला होता, पण काही व्हिडिओ शूट नाही केला. डाळ भात आणि अजून कलाकंद हे ते आणलं होतं. तर खूप स्वयंपाक होता, जेवणं झाले, पूजा पण झाली. पण व्हिडिओ काय माझ्याकडनं म्हणजे जे आहे ते शूट करणं झालं नाही. तर सकाळी उत्तरपूजा करायची होती, तर ते जे आहे हळदी कुंकू लावून घेतलं होतं घटाला. आणि जी मग कडाकण्या वगैरे आहे त्याही काढून घेतल्या होत्या. इथं आता देवीचा फोटो होता. देव जे घटी बसलेले असतात त्यांनाही आंघोळ घालून देवाऱ्यात ठेवायचं असतं. आणि इथं दिवा वगैरे चालू असेल तर तो विझवायचा नसतो. आणि इथं बघू शकता तुम्ही आता सर्व जे आलं आहे सामान आहे ना एका टोकरीत काढलं आणि ते आता नंदीमध्ये विसर्जन करायचं आहे. तर चला आजचा व्हिडिओ संपते. बाय.